आणि वैष्णवी आत्महत्या प्रकरणामधील सह आरोपी निलेश चव्हाण अजूनही मोकाटच आहे। 2 दिवसांपासून फरार निलेशचा पोलिसांकडून अजूनही शोध सुरू आहे आणि निलेश चव्हाणला कुणाचा आश्रय आहे असा सवाल सध्या विरोधक उपस्थित करतायत। निलेश चव्हाण हा फरार आहे, मात्र तो अजूनही मोकाटाच आहे आणि पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। मात्र त्याला पोलिसांना पकडण्यात अपयश का येत आहे असा सवाल आता विरोधक उपस्थित करतायत। निलेश चव्हाणला कोणाचा आश्रय आहे का या संदर्भात सुद्धा तपास सुरू आहे। अधिकची माहितीकर आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, या अगोदर जेव्हा माहिती घेतली तेव्हा हगवणेंकडे जे भांडणं व्हायची त्यामध्ये निलेश चव्हाण मध्यस्थी करायला नेहमी असायचा, मात्र आता त्याच्यावर इतके आरोप झालेले आहेत आणि ते सगळे समोर सुद्धा येऊन अजूनही तो मोकाटे, पोलिसांना का अपयश येते त्याला पकडण्यात आतापर्यंत? नक्कीच. एकंदरीत जर आपण पाहिलं तर बावधन पोलीस ठाण्यामध्येही खरं तर निलेश चव्हाणवरती गुन्हा दाखल झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. मी सध्या याच बावधन पोलीस ठाण्याच्या आवारात आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक जी वाहनं वगैरे आहेत ती खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. त्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर हीच ती ऍक्टिव्हा गाडी आहे. त्या गाडी खरं तर ताब्यात घेण्यात आलेली आहे पोलिसांकडनं. ही कसपटे कुटुंबियांकडून हुंड्यात गाडी खरं तर दिली होती आणि या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक ज्या गाड्या आहेत त्या खरं तर ताब्यात घेतलेल्या आहेत आणि पोलीस खरं तर राजेंद्र हगवणे असतील, त्यानंतर सुशील हगवणे असतील यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या गाड्यांनी खरं तर ते फिरले त्या संपूर्ण गाड्या जरी पोलिसांनी ताब्यात घेतल्यात, मात्र यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जो आरोपी दुसरा राहिलाय तो म्हणजे निलेश चव्हाण. हा निलेश चव्हाण खरं तर कधी पोलिसांना सापडणार यासाठी खरं तर पोलिसांची जी पथकं आहेत ती निलेश चव्हाणचा शोध घेण्यासाठी फिरताना पाहायला मिळतात हम्म. आहे. आणि इतर ज्या गाड्या वगैरे आहेत त्या खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतल्यात. मात्र निलेश चव्हाण प्रकरणात जो साथीदार खरं तर या हगवणे कुटुंबियांना लाभला किंवा ह्या हगवणे बरोबर असणारा जो अगदी साथीदार तुषार, म्हणून पुढे 2 आलाय तो दिवसांपासून म्हणजे फरार निलेशचा पोलिसांकडूनही शोध सुरू आहे। तो कधी भेटतो याचे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।